नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? हाय, हाऊ आर यू ऑल? वी होप तुम्ही सगळे मजेत असणार आणि तुमची इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस सुद्धा जोरदार सुरू असेल आणि त्याच प्रॅक्टिस मध्ये भर टाकायला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो नवनवीन वाक्य जे तुम्ही रोज तुमच्या डेली लाईफ मध्ये यूज करू शकतात. कारण काय होतं ना, आपल्याला इंग्रजी बोलायचं तर असतं, पण जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा मात्र आपला गोंधळ उडत असतो. का? कारण आपला एक तर व्होकॅब्युलरी कमी असते किंवा कुठलं सेंटेन्स यूज करायचं ते आपल्याला माहित नसतं. म्हणूनच मी तुमच्यासाठी खूप सारे प्रॅक्टिससाठी सेंटेन्सेस घेऊन येत असते. तुम्ही जर या सेंटेन्सेसची रोज व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर 101% तुम्ही इंग्रजीमध्ये कॉन्फिडन्सने बोलाल. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पण त्याआधी जर तुम्ही नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि आपलं नवीन चॅनल आहे शीतल रीडर ब्लॉग्स, त्या चॅनल वरती सुद्धा 2 नवीन व्हिडिओ आलेले आहेत. ते तुम्ही बघितले का? नसेल बघितले तर नक्की जाऊन बघा. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला ते ब्लॉग्स कसे वाटले ते आम्हाला त्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून नक्की कळवा. आता जे आपण स्ट्रक्चर शिकायला जात आहोत ते तर आपण नेहमी बोलत असतो. जसे की आपण बोलत असतो मला तिथे जायची आवड नाहीये किंवा मला तिथे जायचा शौक नाहीये, असं आपण बोलत असतो टोन मध्ये. तर ते इंग्रजीमध्ये कसं बोलणार बघूया. जसे की मला तुझ्याशी बोलायचा शौक नाहीये. आय एम नॉट फॉन्ड ऑफ टॉकिंग टू यू. आमच्याकडे शौक नाही असं बोलत असतात किंवा तुमच्याकडे आवडही बोलत असते की मला तुझ्याशी बोलायची आवड नाहीये. तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कॉमेंट करून सांगा. नेक्स्ट एक्झाम्पल, मला इथे येण्याचा शौक नाहीये. I am not fond of coming here. मला गोड खाण्याची आवड नाहीये. I am not fond of eating sweets. मला उशिरा उठण्याचा शौक नाहीये. I am not fond of getting up late. शौक नाहीये म्हणजे काय? मी कुठलीही गोष्ट आवडीने किंवा मला ती गोष्ट करायची हौस नाहीये असा याचा अर्थ होतो. शौक नाहीये म्हणजे मला उशिरा उठायचा शौक नाही म्हणजे मी आवड नाहीये किंवा मी जर उशिरा उठतो तरी मजबुरीने उठत असेल असा याचा अर्थ होतो. आय होप तुम्हाला हे सेंटेन्स क्लिअर होत असेल, तसं आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा. नेक्स्ट आहे, मला तुझ्याशी भांडायचा शौक नाहीये. I am not fond of fighting with you. नेक्स्ट आहे, ते तुम्हाला कॉमेंट मध्ये करून दाखवायचंय हे स्ट्रक्चर यूज करून. मला तुला भेटायचा शौक नाहीये. हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. मी तुमची कॉमेंट वाचत असते, तुमची कॉमेंटची वाट बघत असते, म्हणून कॉमेंट नक्की करा. आणि जर कॉमेंट कराल तर तुमचा सुद्धा फायदा आहे, तुमची लगेच प्रॅक्टिस होते आणि जे सेंटेन्स आपण राईट केलं ते आपल्या नेहमी लक्षात राहतं. म्हणून कॉमेंट नक्की करा. तुमची कॉमेंट करून झाली असेल तर आता एक काम सुद्धा करा. ते काम काय आहे सुमानी? लाईक करा. व्हिडिओला लाईक सुद्धा करा. आता झोपायची वेळ झाली. इट्स टाइम टू गो टू बेड. जास्त उशिरापर्यंत जागू नको. डोंट स्टे अप टू लेट. काल रात्री मी एक स्वप्न पाहिलं. I had a dream last night. काल रात्री मी एक वाईट स्वप्न पाहिलं. I had a nightmare last night. काल पूर्ण रात्र मी झोपू नाही शकलो. I couldn't sleep all night. तुम्हाला चांगली झोप आली का? Did you sleep well? हो, मला चांगली झोप आली. Yes, I slept well. काल रात्री मला लवकर झोप लागली. I fell asleep early last night. तुला कशी झोप आली? How was your sleep? नाही, मला चांगली झोप नाही आली. No, I didn't sleep well. तुझी नजर खाली ठेव. Keep your eyes down. हे माझ्यावर सोडून दे. Leave it on me. तू खूप वेळ लावला. You took a long time. आता आपण अजून नवनवीन स्ट्रक्चर शिकणार आहोत. पण मी आता जात आहे because my exams are going on. So I have to study. But friends, you stay tuned with my mama. आता पुढचे सेंटेन्सेस आपण बोर्ड वरती बघणार आहोत. तुम्ही सुद्धा नोटबुक आणि पेन रेडी ठेवा आणि ते सेंटेन्सेस नोट करून घ्या. पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. चला तर मग पुढे बघूया. तर आय होप तुम्हाला आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असताना तुम्हाला मजा येत असेल, तुम्ही व्हिडिओला लाईक सुद्धा करून घेतलं असेल. तर आता पुढचं सेंटेन्स आपलं आहे ते पण आपण यूज करत असतो. जसं की कुणाला सांगायचं असेल सध्या तरी मीच काम करत आहे. सध्या तरी मी तुम्हाला मदत करू शकत नाही असं जर तुम्हाला बोलायचं असेल, सध्या मी काम करत आहे, तर तुम्ही बोलणार ॲज फार नाव. तुम्ही काय यूज करणार? ॲज फार नाव प्लस सेंटेन्स.
ॲज फार नाव आय एम वर्किंग. सध्या तरी मीच काम करत आहे. ॲज फार नाव आय एम वर्किंग. सध्या मी तुम्हाला मदत करू शकत नाही. ॲज फार नाव आय कांट हेल्प यू. आय कांट हेल्प यू. तर लक्षात आलं असेल, जेव्हाही तुम्हाला अशा प्रकारचं सेंटेन्स बोलायचं असेल, सध्या तरी मी काम करत आहे, सध्या तरी मी बसलेलोच आहे, सध्या तरी मी तुम्हाला हेल्प करू शकत नाही, तर तुम्ही यूज करू शकता त्यासाठी ॲज फार नाव प्लस सेंटेन्स. नेक्स्ट आहे मला संगणक शिकावा लागत आहे. म्हणजे कोणतीतरी गोष्ट शिकावी लागत आहे, तर त्यासाठी आपण हॅव टू चा यूज करतो. शिकावी लागत आहे प्रेझेंट टेन्स आहे म्हणून काय बोलणार, आय एम हॅव्हिंग टू. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, आय एम हॅव्हिंग टू लर्निंग कम्प्युटर. कुठलीही गोष्ट करावी लागणे त्याच्यासाठी आपण कुठलं स्ट्रक्चर यूज करतो, आय एम हॅव्हिंग टू लर्निंग कम्प्युटर. नेक्स्ट आहे त्याला रोज वाचावे लागत आहे. ही इज हॅव्हिंग टू रीड डेली. त्याला वाचायची इच्छा नाहीये पण त्याला करावं लागत आहे, ते वाचावं लागत आहे. ही इज हॅव्हिंग टू रीड डेली. नेक्स्ट मी कॉफी ऐवजी चहा घेत आहे. तर याच्यासाठी आपण म्हणजे मी या जागेवर दुसरं काम करत आहे त्याच्यासाठी आपण यूज करतो इन्स्टेड ऑफ. इन्स्टेड ऑफ. आय एम टेकिंग टी इन्स्टेड ऑफ कॉफी. नेक्स्ट आहे मी एकटीने न खाता माझ्या मैत्रिणीसोबत जेवण केले. आय एट फूड, हे ईटचं सेकंड रूप आहे. आय एट फूड विथ माय फ्रेंड इन्स्टेड ऑफ इटिंग अलोन. इन्स्टेड ऑफ इटिंग अलोन. इन्स्टेड ऑफ इटिंग अलोन. नेक्स्ट सेंटेन्स आहे जेव्हाही आपण आपल्या सर्कलमध्ये बसलेलो असतो तेव्हा आपण एकमेकांशी खूपच पैज लावत असतो, तर त्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार, मी पैज लावू शकते की ती येणारच नाही, मला पूर्ण विश्वास आहे. आय कॅन बेट शी विल नॉट कम. त्यासाठी आपण काय यूज करतो, बेट. आय कॅन बेट शी विल नॉट कम. मी पैज लावू शकते की तू हे खाणारच नाही. आय कॅन बेट यू विल नॉट ईट धिस. या पद्धतीने तुम्ही बोलू शकतात. नेक्स्ट आहे चहा घेण्याची आपली एक वेगळीच मजा असते. आता हे अशा प्रकारचे सेंटेन्स पण आपण बोलत असतो. तुझ्याशी बोलण्याची एक वेगळीच मजा आहे असं बोलत असतो ना, तर ते बोलणार टेकिंग टी हॅज इट्स ओन फील. टेकिंग टी हॅज इट्स ओन फील. तर आपली वेगळीच मजा आहे याच्यासाठी कुठलं स्ट्रक्चर असतं इंग्लिशमध्ये, इट्स ओन फील. ओन फील बरोबर. तुझ्याशी बोलण्याची एक वेगळीच मजा आहे. टॉकिंग टू यू हॅड इट्स ओन फील. या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. तू खूप बोलायला लागली आहे. आपण आता मुलांना पण बोलाल, ती खूपच बोलायला लागली आहे, ती खूपच ओरडायला लागली आहे, तर तेव्हा तुम्ही बोलू शकता यू हॅव स्टार्टेड स्पीकिंग अ लॉट. किंवा तू खूप ओरडायला लागली आहेस, यू हॅव स्टार्टेड स्क्रीमिंग अ लॉट. तर या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवनवीन स्ट्रक्चर जसे की आपली एक वेगळीच मजा आहे, तू खूप ओरडायला लागली आहेस, मी पैज लावू शकते, सध्या तरी, या स्ट्रक्चरांना इंग्लिशमध्ये कसं आपण बोलतो ते शिकलो. तुम्ही ही सेंटेन्सेस नोट करून घ्या. मी साईडला होते, तुम्ही व्हिडिओ पॉज करून नोट करू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. लिहून घ्या, आठवणीने नोट करून घ्या, कारण ही खूपच युजफुल स्ट्रक्चर आहेत मित्रांनो. आपल्याला रोजच वापरली जाणार आहेत आणि जेव्हाच आपल्याला अशा प्रकारची सेंटेन्स बोलायची वेळ येते तेव्हा आपण विचार करायला लागतो, अरे यार याला इंग्रजीमध्ये काय बोलत असणार यार, असं आपण विचार करायला लागतो आणि तेव्हा आपला गोंधळ उडतो. म्हणून ही सेंटेन्स नोट करा आणि रोजच्या रोज जेव्हाही तुम्हाला ही सेंटेन्स बोलावी लागत असतील ती मराठीच्या जागेवरती तुम्ही इंग्लिशमध्ये बोला. स्पीक इन इंग्लिश इन्स्टेड ऑफ मराठी. राईट. तर अशा पद्धतीने तुम्ही हे स्ट्रक्चर यूज करून हजारो सेंटेन्सेस बनवू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला युजफुल असेल हा व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून तुमचं मत आम्हाला कॉमेंट करून कळवा. थँक्यू सो मच.